हॅलो स्टुडंट्स, बघा आज आपण पुढचा भाग एम एस एक्सेल बघणार आहे. मग एम एस एक्सेलमध्ये बघा, क्लिक ऑन द मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2010 icon on the desktop. Select the new and then blank option from the file tab. Type the information which is to be used. Draw the graph on the sheet on the screen. After you finish the typing, select the information and click on the required graph in the insert tab. ओके, ॲनालाइज द इन्फॉर्मेशन. आता इथे बघा, हा जो आहे हा एक्सेलचा सिम्बॉल आहे. हा आपण ओपन करूया. मी फक्त तुम्हाला दाखवते कसा असतो. ब्लँक वर्कबुकमध्ये ओपन करायचा. ही जी आहे एक्सेल शीट आहे, याच्यावरती तुम्ही जो काही ग्राफ असाल त्याची जी काही माहिती असेल इथे तुम्ही टाईप करू शकता आणि ती लिहू शकता. ठीक आहे, हे झालं एम एस एक्सेल. आता जे पुढचं आहे ते ह्याच्यामध्ये बघा एक भाग आहे, व्हॉट प्रिकॉशन विल वी टेक व्हेन इंटरिंग डाटा. ज्यावेळेला डाटा इंटर करणार आहे त्यावेळेला काय करायचं. ॲज फार ॲज पॉसिबल द डाटा शुड बी केप्ट इन द टॅब्युलर फॉर्म. डिफरंट टाईप ऑफ द डाटा शुड बी इंटर्ड इन द डिफरंट सेल. डाटा शुड बी इंटर्ड नीटली अँड इन वन फ्लो. नेसेसरी स्पेस स्पेसिकल कॅरेक्टर्स आर युज्ड. बघा, डाटा जो आहे हा टॅब्युलर फॉर्ममध्येच भरायचा आहे, जसं आपण शीटमध्ये दाखवलं तसं एक्सेल शीटमध्ये. आता डिफरंट टाईपचा डाटा असतो तो इंटर करायचा आहे आणि डाटा व्यवस्थित एका फ्लोमध्ये इंटर करायचा आहे. अननेसेसरी स्पेस द्यायची काही गरज नाही आहे. स्पेशल कॅरेक्टर्स शुड नॉट बी युज्ड. ओके, मेनी टाइम वी ड्रॅग अँड फील डाटा. ॲट सच टाइम द स्मार्ट टॅग कॅन युज्ड आफ्टर ड्रॅग डाटा. ज्यावेळेला आपण ड्रॅग अँड फील करतो, ज्यावेळेला आपण ड्रॅग डाटा करतो त्यावेळेला स्मार्ट टॅग यूज करणं गरजेचं आहे. वन्स द डाटा हॅज बीन इंटर्ड इट कॅन बी फॉर्मॅटेड इन डिफरंट वे. सिमिलरली वी कॅन परफॉर्म डिफरंट टाईप ऑफ द कॅल्क्युलेशन युजिंग डिफरंट फॉर्म्युला. आपण ह्याच्यामध्ये डिफरंट कॅल्क्युलेशन करू शकतो, डिफरंट फॉर्म्युला यूज करू शकतो. व्हाईल युजिंग अ फॉर्म्युला द इज इक्वल टू साइन शुड बी टाईप फर्स्ट. सिमिलरली नो स्पेस शुड बी इन्सर्टेड व्हाईल टायपिंग एनी फॉर्म्युला. बघा, इज इक्वल टू साइन व्हाईल युजिंग, ज्यावेळेला आपण फॉर्म्युला यूज करतो त्यावेळेला इज इक्वल टू साइन शुड बी टाईप्ड फर्स्ट, पहिल्यांदा यूज करायचा आहे. आणि सिमिलरली नो स्पेस, कोणतीही स्पेस इन्सर्ट करायची नाही आहे. आता दुसरं जे आहे ते पॉवर पॉईंट आहे. आपण पॉवर पॉईंटवर बघूया. क्लिक द मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट आयकॉन. You must with the material and picture related to the topic on which you wish make them presentation. Select the new option and file tab. Choose the blank slide option. Type the information you need on the blank slide and insert pictures. Use the design tab to design your slide. Use the animation tab to animate and the slide and make the slide show. आता मी तुम्हाला इथे दाखवते. हा जो आयकॉन आहे हा पॉवर पॉईंटचा आहे. इथे ओपन झालं. ब्लँक, इथे तुमची काही प्रेझेंटेशन आहेत बघा. इथे ब्लँक प्रेझेंटेशन आपण ओपन केलेलं आहे. इथे जर आपण टाकलं फोर्स अँड डिस्प्लेसमेंट असं मी टाकते. ओके, आता आपण ह्याला सिलेक्ट करून अगोदर ह्याला आपण डिझाईन कोणती तरी एखादी देऊया. मी ही देते. याच्यामध्ये मला हा कलर हवा आहे. ठीक आहे, हा दिला. आता आपल्याला ह्याची फॉन्ट चेंज करायचा आहे, तर मी हा फॉन्ट केला. ओके, याची साईज मला थोडी अजून हवी आहे, मग मी 18 केली. ठीक आहे, असं तुम्ही करू शकता आणि हे अशाच अजून स्लाईड करून तुम्ही ॲनिमेशनद्वारे स्लाईड शो वगैरे करू शकता. ठीक आहे, हे झालं एम एस पॉवर पॉईंट. बघा, आता हे झालं एम एस पॉवर पॉईंट. आता आपल्याला खाली एक भाग बघायचा आहे, सम यूज ऑफ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ॲज गिव्हज बिलो. बघा, डेमॉन्स्ट्रेशनसाठी कसं आहे, व्हॉट आर इट्स अदर युजेस. या इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचे अदर यूज काय आहे, तर डेमॉन्स्ट्रेशन. सम एक्सपेरिमेंट अँड कन्सेप्ट इन द सायन्स कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड इझिली अँड इफेक्टिवली बाय युझिंग simulation and the animation.
फॉर एक्झाम्पल फंक्शनिंग ऑफ द नर्वस सिस्टीम. बघा काही एक्सपेरिमेंट आणि कन्सेप्ट असे असतात जे आपण ॲनिमेशन थ्रू दाखवू शकतो. जसं की नर्वस सिस्टीम ॲनिमेशन थ्रू आपण तिचं वर्क कसं चाललं हे दाखवू शकतो. प्रिडिक्शन कॅन बी मेड आफ्टर कंपिलिंग अँड प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल मेटिओरॉलॉजी. बघा आपण हवामानशास्त्र हे काय करत असतं, सतत प्रिडिक्ट करत असतं की जी इन्फॉर्मेशन मिळेल त्या इन्फॉर्मेशनचा यूज करून. कलेक्टिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन. इंटरनेट, ईमेल, न्यूज ग्रुप, ब्लॉग्स, चॅट रूम्स, विकिपीडिया, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ह्या सगळ्या याच्यामध्ये येतात. आता अपॉर्च्युनिटीज काय आहेत या फील्डमध्ये. एक तर सॉफ्टवेअर फील्डमध्ये काय आहे, दिस इज इम्पॉर्टंट फील्ड हॅव्हिंग ॲक्सेप्टेड द चॅलेंज ऑफ द क्रिएटिव्ह सॉफ्टवेअर. मेनी कंपनीज हॅव एंटर्ड द फील्ड. द अपॉर्च्युनिटी इन द सॉफ्टवेअर फील्ड can be classified as follows: application program development, software package development, operating system and utility development, special purpose scientific application. बघा ॲप्लिकेशन प्रोग्राम डेव्हलपमेंटमध्ये वर्क करू शकतो, सॉफ्टवेअर पॅकेज डेव्हलपमेंटमध्ये करू शकतो, ऑपरेटिंग सिस्टीम, युटिलिटी डेव्हलपमेंट या सगळ्या भागात चान्सेस आहेत, अपॉर्च्युनिटीज आहेत. आता हार्डवेअर फील्डमध्ये टुडे देअर आर सर्व्हर कंपनीज इन द कंट्री टू विच मेक कॉम्प्युटर. आता आपला देश किंवा बाहेरचे देशसुद्धा स्वतः कॉम्प्युटर बनवत आहेत. दे सेल कॉम्प्युटर दॅट दे हॅव देमसेल्व्स मेड. ते विकत आहेत जे स्वतः त्यांनी तयार केलेले आहेत. ऑदर सेल कॉम्प्युटर ब्रॉट आउटसाइड ॲज वेल ॲज रिपेअर देम टू टेक मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट टू कीप कॉम्प्युटर इन द बिग कंपनीज वर्किंग इफिशियंटली विदाउट अ ब्रेक. आणि काही जण असे आहेत जे बाहेरून घेऊन ते विकत आहेत किंवा ते दुरुस्त करत आहेत, कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत आहेत. देअर आर जॉब अपॉर्च्युनिटीज इन द हार्डवेअर डिझायनिंग, हार्डवेअर प्रोडक्शन, हार्डवेअर असेंब्ली, टेस्टिंग, हार्डवेअर मेंटेनन्स, सर्व्हिसिंग अँड रिपेअर याच्यामध्ये सुद्धा ते काम करत आहेत. आता ट्रेनिंग. The training of the new entrants for the various job is the vast field. It is very important to have dedicated teacher who are competent in the field of computer. आता ज्यांना परफेक्टली कॉम्प्युटर येतो त्यांना जे ट्रेन आहेत त्याच्यामध्ये ते ट्रेनर म्हणून काम करू शकतात, टीचर म्हणून काम करू शकतात. आता मार्केटिंग. देअर आर मेनी इस्टॅब्लिशमेंट विच मेक अँड सेल कॉम्प्युटर अँड रिलेटेड ॲसेसरीज. आता खूप असे आहेत की जिथं कॉम्प्युटर सेल केले जातात, त्याच्या रिलेटेड पार्ट सेल केले जातात. मग दे नीड गुड सेल्स पर्सनल हू आर एक्सपिरियन्स्ड इन द वर्किंग ऑफ द कॉम्प्युटर ॲज वेल ॲज स्किल्ड इन मार्केटिंग. मग आता हे विकण्यासाठी त्याचं मार्केटिंग करणं गरजेचं आहे आणि ते मार्केटिंगमध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटी आहेत. आता इन्स्टिट्यूट ॲट वर्क हा भाग काढून टाकलेला आहे. इथे हा आपला चॅप्टर संपलेला आहे. एक्झरसाइज लिहून पाठवायचे आहेत. मागच्या काही चॅप्टरचे राहिले असतील तर तेही लिहून मला पाठवायचे आहेत. खूप कमी जणांचे आलेले आहेत एक्झरसाइज, सो तेही लिहून मला पाठवायचे आहेत. यात काही शंका असेल तर नक्की विचारा. इथे आपला फर्स्ट सेमिस्टरचा सिलेबस संपलेला आहे, सो काही शंका असेल तर नक्की विचारा. थँक्यू.